दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून एक एक गाजलेला शमशेर बहादर दरबारात हजर होता. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबी जातीने दरबारात हजर होती. दरबारापुढे महत्वाचा प्रश्न होता, शिवाजीचा बिंबोड कसा करायचा. बडी साहेबीने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला. सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला. दरबारात शांतता पसरली. जो तो आपल्या जागी चूप. शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार. जो तो एकमेकाकडे बघू लागला. एवढ्या धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुद्रा करत पुढे आला. त्याचे नाव अफजल खान. खानाने विडा उचलला. तबकातील विडा उचलत अफजल खान म्हणाला, शिवाजी. कुठला शिवाजी. त्याला मी इथं जिवंत कैद करून इथे पकडून आणतो. तसा न सापडला तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो. अफजल खान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार, तुफान ताकदीचा, पोलादी पहार हाताने वाकवणारा, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्याचा त्याचा हातखंडा. अशा अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला. सारा दरबार खुश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो. थोड्याच दिवसात विजापूरच्या दरबारात साखळ दंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके दरी दरबारात सादर होणार. अफजल खान मोठ्या आयटीने थाटामाटात विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्या बरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता, त्यामुळे त्याला त्या मुखाची चांगली म्हणते. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला. शिवराय त्यावेळी राजगडावर. त्यांना अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली. राज्यावर खूप मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाही. त्यांनी विचार केला, खान कपटी, त्याची फौज मोठी, आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान, उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार. त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्ला मसलत करून तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केला. शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहित होते प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल, वाटेत उंच डोंगर, फौजेला जायला वाट नव्हती, तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट. शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील असा खानाचा डाव होता. शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही. तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला. तुम्ही माझ्या मुलासारखे, मला भेटायला या, आमचे किल्ले परत द्या, तुम्हाला मी आदिलशाहीकडून सरदारकी देईन. खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला, खान साहेब, मी तुमचे किल्ले घेतले, मी अपराधी, मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे, मला तिकडे येण्याची भीती वाटते. शिवरायांचा निरोप ऐकून अफजल खान हसला. वाह, बहुत खुशी. आपली दाढी खुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजल खानापुढे शिवाजीची काय विशाल. हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो. आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस,
खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार होता. प्रतापगडच्या खालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्या बरोबर एक सेवक आणावा आणि आपले 10 अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभा राहिला. शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटे आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले. पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले. भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानी देवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायात सुरुवात चढवली, अंगात चिलकत घातली, अंगावर जरीचे कुडते व अंगरखा घातला, डोक्यात जिरे टोप घातला, त्यावर मंदिल बांधला, डाव्या हाताच्या बोटात वाघ नखे चढविली, त्याच हाताच्या अस्तिनात बिछवा लपवला, सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले. बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानी आई यश देणार आहे. पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. साहेबांचा आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो. शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्धी इब्राहिम इत्यादी 10 अंगरक्षक. खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले. बडा सय्यदकडे पाहताच ते तिथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारलं, शिवाजीराजे आत काय येत नाही? वकील म्हणाला, ते बडा सय्यदला भितात, त्याला तेवढा दूर करा. बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, या राजे, या भेटा आम्हाला. आओ शिवाजी, हमारे गले लग जा. महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्या सरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कटारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टारकन फाटला. अंगरख्याखाली चिलकत असल्यामुळे शिवराय बचावले. त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनख्यांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तिनात लपवलेला बिछवा उपसला आणि उजव्या हातात काढून त्यांनी तो खासकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवरती तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी तो पट्ट्याच्या एका घावातच त्याला ठार केला. ही खणाखण ऐकून बडा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायावर वार करणार एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्या जागी ठार केले. होता जीवा म्हणून वाचला शिवा. अरे होता जीवा म्हणून वाचला शिवा अशी म्हणच पुढे रूढ झाली. यावेळी झालेल्या